नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत नागलीच्या पिठाची एकदम मस्त अशी रेसिपी करणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला मी इथे कांदा घेतलेला आहे। कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी मी थोडा रवा घेतलेला आहे आणि रवा हा आपल्याला 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचा। 10 मिनिटं जरी ठेवला तरी चालेल। आता या ठिकाणी मी नागलीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जो भिजत घातलेला रवा होता तो टाकलेला आहे। जेवढे आपण नागलीचे पीठ घेणार त्याच्या निम्मे आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये मी अजून बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, थोडेसे जिरे टाकलेले आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडे तिखट टाकलेले आहे। तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचा देखील टाकू शकता। त्यानंतर चवीनुसार मी या ठिकाणी मीठ टाकलेले आहे। हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार त्यात आपण पाणी टाकत जायचे आहे। जास्त घट्टही आपल्याला हे पीठ करायचं नाही, जास्त सैलही करायचे नाही, म्हणजे आपले असे गोळे तयार झाले पाहिजे त्याचे, अशा पद्धतीने आपल्याला ते पीठ तयार करायचं आहे। आता ह्या पिठाचे आपण असे आधी गोळे तयार करून घ्यायचे आणि असे हातावरच थापून घ्यायचं आहे आपल्याला ते। आणि आता या ठिकाणी मी गॅसवर कढई ठेवली आणि त्यात तेल गरम झालेले आहे। त्यात आपल्याला ते जे असे थापलेले आहेत आपण उंडे ते आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। आता हे दुसरंही आपण तसंच तयार करून घेऊया। अतिशय पौष्टिक असे हे रेसिपी आहे। असे आपल्याकडनं नागलीचे पीठ आपण खात नसतो, पण अशा पद्धतीने जर ही रेसिपी केली तर अतिशय छान तयार होते। आणि नागलीच्या पिठापासून आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम मोठ्या प्रमाणात मिळत असते। अशा पद्धतीने आपल्याला हातावर असे थापून घ्यायचे आहेत ते आणि तळून घ्यायचे आहेत। हे सर्व माझे असे तळून झालेले आहेत। माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।